पेपर होऊ द्या नाही। तिकडे बेळगावमध्ये उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय। महामेळाव्याला कर्नाटक सरकारकडून अद्यापही परवानगी नाही। महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी केल्याची माहिती देखील समोर येते। तर कोल्हापुरातून ठाकरे गटाचे कार्यकर्ते मेळाव्याला हजेरी लावणार आहेत। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांकडून सीमेवर अडवलं जाण्याची शक्यता आहे। अनेक वर्ष 868 गावामध्ये आपले मराठी बोलणारे भाषिक आहेत आणि अनेक वर्ष म्हटलं जगात विश्वातला एक विक्रम असेल की इतके वर्ष आंदोलन सातत्यानं टिकवणं आणि आपल्यावर जो अन्याय आणि अत्याचार होतोय ते सातत्यानं त्याबद्दल आवाज उठवण्याचं काम हे मराठी भाषिक करतायत। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळं ते तात्काळ कसा निर्णय लागेल हे बघण्याची आवश्यकता आहे। पण ही सगळी परिस्थिती उद्भवते यासाठी कारणीभूत कोण आहे असं वाटतं तुम्हाला? कारण नाही, ज्यावेळा हा महाजन आयोग नेमलेला होता त्यावेळेला तो निर्णय योग्य पद्धतीने दिले गेलेला नाही, हे कारण आहे त्याला। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार, काँग्रेसचं सरकार हे काम करतं। महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय की सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे। जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे। त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे, हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे। मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची मराठी नेत्यांना जर बंदी घातलेली असेल तर त्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो। बेळगाव हा तसा महाराष्ट्राच्या मनातला प्रश्न आहे। बेळगाव मिळालं नाही, निपाणी मिळाली नाही, कारवार मिळालं नाही, त्याच्यामुळे जे मूळ उद्देशाने हे सुरू करण्यात आलं ते उद्देश पूर्ण होताना कधीच दिसलं नाही आणि संयुक्त महाराष्ट्राची जी निर्मिती झाली त्याचं कारण हे होतं। त्यामुळे ते मिळालं पाहिजे हे तिथल्या भाषिकांचं, मराठी भाषिकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं असं चिरडून टाकणं योग्य नाही, सरकार कोणाचंही असो।